बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूयात. संगमनेरचे शिवसेना आमदार अमोल खताळ यांची एक वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल होते. संगमनेरमधील व्यापाऱ्याला शिवीगाळ आणि धमकी दिल्याची ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं चर्चांना उधाण आलं. एमएमसी झोनचा प्रवक्ता आनंदसह 11 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय. दरेकसा पोलीस ठाण्यामध्ये माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं असून आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांवर 3 राज्यात 2 कोटींचं बक्षीस होतं. कुख्यात गुंड गजा माने पुणे पोलीस आयुक्तालयातून बाहेर पडला. कोर्टाच्या आदेशानुसार पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये थांबण्यास गजा माने याला पोलिसांनी मनाई केली आहे. त्यामुळे गजा माने आता पुणे महानगरपालिकेच्या हद्दीबाहेर राहणार आहे. जेलमधून बाहेर आल्यानंतर गजा मानेनं गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तांसमोर हजेरी लावली. मुंबई महानगरपालिकेचे वादग्रस्त सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी याबाबत तातडीचे आदेश दिलेत. राज्याच्या मुख्य सचिव पदाची जबाबदारी राजेश अग्रवाल यांच्या खांद्यावर येणार आहे. सध्याचे मुख्य सचिव राजेश कुमार मीना हे 30 नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत आणि त्यांच्यानंतर 1 डिसेंबरपासून राजेश अग्रवाल हे मुख्य सचिव असतील. निवडणुकीच्या धामधुमीत प्रचारासाठी वेळेत पोहोचण्यासाठी नेत्यांची चांगलीच धावपळ होते. शिर्डी विमानतळावर एकनाथ शिंदेंची धावपळ झाल्याचं पाहायला मिळालं. एकाच दिवशी अनेक सभा घेण्यासाठी नेत्यांची दमछाक होते. कोपरगाव येथील हेलिपॅडवर उतरताच उड्डाणाच्या वेळेत पोहोचण्यासाठी अजित पवार धावत पळत सभेसाठी निघाले. नेत्यांची ही धावपळ कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी 10 वाजेपर्यंत सभा घेता येणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय. तर तुम्ही कशाची वाट पाहणार? जे तुमच्या मनात नाही ते माझ्या मनात नसल्याचंही ते म्हणाले. तसं म्हणत पैसे वाटपावरून त्यांनी अप्रत्यक्षपणे टोला लगावला. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंना मोठा धक्का बसलाय. कल्याण ग्रामीणचे मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी राजीनामा दिलाय. दरम्यान प्रकाश भोईर हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी हा पक्षप्रवेश होणार असल्याचंही बोललं जात आहे. बदलापुरात दुचाकी रॅलीच्या माध्यमातून अदिती तटकरेंनी जोरदार प्रचार केलाय. बेलवली आणि मोहनानंदगर स्टेशन तसंच कात्रप या भागात बाईक रॅलीच्या माध्यमातून प्रचार करण्यात आला. दरम्यान अदिती तटकरेंनी दुचाकीवर बसून मतदारांशी संवाद साधला. बदलापूर नगरपरिषदेची निवडणूक भाजप आणि शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची आहे. बदलापुरात मुख्यमंत्री फडणवीसांची सभा झाल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलं. रायगड जिल्हा ओरबाडल्याप्रमाणे महाड नगरपालिका ओरबाडणार असं म्हणत विकास गोगावलेंनी सुनील तटकरेंवर टीका केली आहे. 2 भावांनी एकत्र यावं पण ते निवडणुका जिंकतील का असा सवाल करत चंद्रकांत पाटलांनी ठाकरे बंधूंवर टीका केली आहे. तर ठाकरेंची 75 नगरसेवक शिवसेनेमध्ये गेले. त्यांना उमेदवार शोधावे लागणार असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. सिद्धाराम म्हेत्रेंची 1 तारखेची सभा ही विजयी सभा होणार असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय. तर पुढील 5 वर्षात किमान 500 मुलं मुली स्वतःच्या पायावर उभं राहतील ही जबाबदारी माझी असल्याचंही ते म्हटलंय. बीडच्या अंबाजोगाईमध्ये नगरपालिकेसाठी उमेदवारांकडून जोरदार प्रचार करण्यात येतोय. तर भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्यान कुणाचा विजय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. परभणीच्या गंगाखेडमध्ये धनंजय मुंडेंच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. गंगाखेडचा विकास वाराणसीप्रमाणे करणार असल्याचं आश्वासन धनंजय मुंडे यांनी दिलंय. हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये संतोष बांगर यांच्या कॉर्नर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी आश्लेषा चौधरींसह शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार केला. हिंगोलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून मशाल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अर्चना भिसेंचा यावेळी प्रचार करण्यात आला. लोणावळ्यातील रस्त्यावर प्रचार मोहीम संपल्यानंतर विखुरलेली फुलं आणि नारळांवरून मतदारांनी खोचक प्रतिक्रिया दिल्या. उद्घाटनांचे नारळ फोडले असते तर रस्त्यावर पडलेले नारळ आम्हाला उचलावे लागले नसते अशा शब्दात मतदारांनी राजकीय नेत्यांना टोला लगावला. जुन्नरमधून स्नेहल खोत यांना उमेदवारी दिली आहे. पुढील 5 वर्षांसाठी स्नेहल खोत यांच्या हातात सूत्र देऊन विकासाला साथ देऊया असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीला साथ देण्याचं आवाहन केलंय. एक सविस्तर बातमी पाहूयात. नांदेडमध्ये शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये वार पलटवार सुरू आहे. नांदेडच्या पाणी प्रश्नावरून गुलाबराव पाटलांनी केलेल्या टीकेला भाजप नेते आणि राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी जोरदार उत्तर दिलंय. फार आतुरता होती की नांदेड जिल्ह्यामध्ये जावं आणि माजी मुख्यमंत्र्यांचा सध्याच्या खासदारांचा मतदारसंघ बघावा.
पण मला वाटत नाही की हे शहर आहे, म्हणजे शहरासारखं काहीच नाही इथे. मी येताना पाहिलं तर त्या ग्राउंडवर सगळा कचरा पडलाय, बाटल्या पडल्याय, सगळा घाणच घाण आहे. महाराष्ट्रात सगळीकडे फिरायचं आणि आमचं नांदेड बघा सांगायचं, मुदखेडमध्ये काहीच नाही दाखवायचं. म्हणजे मला तरी असं वाटतं की 72 वर्ष त्यांनी काय केलं. मग आता म्हणले एक चान्स द्या, एक चान्स द्या. अरे 35 वेळेस चान्स दिला ना, आणखी काय चान्स मागताय? हे का पिक्चर आहे का? एक चान्स द्या, फ्लॉप झाला, एक चान्स द्या. आज या गावामध्ये पाणी नाही. पाण्याकरता मी पैसे दिले, पण पाण्याचे मी पैसे खाऊन गेले. अरे लोक पानपोया लावतात, लोक थंड पाण्याचं फिल्टर लावतात, मी तर पाण्याची टंकीच खात आहे. काळजी करू नका, निवडणूक आटोपल्यानंतर इथल्या पाण्याच्या योजनेची मी 100% चौकशी लावणार. आता मुदखेडमध्ये सभा झाली, आमचे गुलाबराव त्या ठिकाणी आले, पाणी पुरवठा मंत्री. मग ते म्हणाले की पाणी पुरवठा या ठिकाणी मुदखेडला पाणी गढूळ मिळतंय, अमुक मिळतंय, खराब मिळते, पाणी पुरवठा येऊन राहायची अशी आहे. मला गुलाबराव पाटील हात विनंती करायची, गुलाबरावजी मागच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे सरकारमध्ये पाणी पुरवठा मंत्री होता, आजही पाणी पुरवठा मंत्री आहात. महाराष्ट्र जाऊ द्या, नांदेड जिल्ह्यामधल्या ग्रामीण जल जीवन मिशन काम झालंय का? मला सांगावं, एक झालंय का? खेड्यापाड्यातली लोक अजूनही घालती घेऊन फिरतायत, कारण की तुमच्या जल जीवनची कामं अर्धवट पडली आहेत. तुम्ही निवडणुकीला आता तर 4 वर्ष तुम्ही फिरला असता, या ग्रामीण भागात पाणी पुरवठ्याला पैसे दिले असते, आजपर्यंत वॉटर ग्रीडचं काम होऊन गेलं असतं, आज पण ग्रामीण भागात पाणी पुरवठा योजना पूर्ण झाल्या असत्या. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची येवल्यामध्ये सभा पार पडली आणि यावेळी शिंदेंनी नाव न घेता मंत्री छगन भुजबळांवर टीका केली आहे. येवल्याचा विकास झाला नाही, येवल्याचा विकास करण्यासाठी सेनेच्या उमेदवारांना विजयी करा असं आवाहन उपमुख्यमंत्री शिंदेंनी केलंय. शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ऐश्वर्या पाचरणे आणि इतर उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार माऊली कटके मैदानात उतरले. दुचाकीवरून उमेदवारांचा प्रचार सुरू आहे. संजीवराजे नाईक निंबाळकर, रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी मानाची पगडी देऊन उपमुख्यमंत्री शिंदेंचा सत्कार करण्यात आला. साताऱ्याच्या फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकरांनी शिवसेनेच्या मंचावर हजेरी लावली. मुलगा अनिकेतराजे नाईक निंबाळकरांच्या प्रचारासाठी त्यांनी हजेरी लावली होती. जळगावच्या मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारात एकनाथ खडसे उतरणार आहेत. ते भाजप उमेदवारांचा प्रचार करणार असल्याची शक्यता आहे. अंबादास दानवे यांनी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची भेट घेतली. यामुळे हर्षवर्धन जाधव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. सांगलीच्या तासगाव नगर परिषदेमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये फूट पडले. राष्ट्रवादीसोबत युतीचे आदेश असतानाही भाजप तालुकाध्यक्षांनी वेगळी भूमिका घेतल्यानं अंतर्गत संघर्षाचा भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे. तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणुकीसाठी 11 प्रभागातील 37,698 मतदार मतदान करणार आहेत. दरम्यान 2 डिसेंबरच्या निकालातून कुणाचा विजय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुंबई शहरात ज्या ठिकाणी सर्वाधिक वायू प्रदूषण आहे त्या ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामांच्या ठिकाणांची पाहणी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं 5 जणांची समिती नेमली आहे. ही समिती यापूर्वी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करण्यात येत आहे की नाही याची पडताळणी करणार आहे. उत्तर भारतातून दक्षिणेकडे पुन्हा थंड वारे वाहण्यास सुरुवात झाली असल्यानं मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर कोकणचा किमान तापमानाचा पारा शनिवारपासून खाली येणार आहे. मुंबईचं किमान तापमान 17 तर राज्यभरातील किमान तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत राहणार आहे. राज्यातील केवळ 2च महापालिकांनी 50% राजकीय आरक्षणाची मर्यादा ओलांडली असल्यामुळे महापालिकांच्या निवडणुका आधी घेता येणं सोपं जाईल हा विचार करून त्याबाबतची चाचपणी राज्य निवडणूक आयोग करत असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार दरम्यान रविवारी सकाळी 10:55 ते दुपारी 3:55 दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये मस्जिद बंदर, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड या स्टेशनवर लोकल मिळणार नाही. आरे ते कफ परेड या भुयारी मेट्रो 3 मार्गिकेवर मासिक पास सुविधा शुक्रवारपासून सुरू करण्यात आली आहे. मेट्रो कनेक्ट 3 ॲपवर हे सवलतीचे मासिक पास उपलब्ध होणार आहेत. त्यातून प्रवाशांना दरमहा 60 ट्रिप पासवर 15% तर 45 ट्रिप पासवर 10% सवलत मिळणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानं मुंबई महापालिका निवडणूक 2025 करता प्रभागनिहाय अंतिम आरक्षण शुक्रवारी राजपत्रात प्रसिद्ध केलं. एकूण 227 जागांपैकी अनुसूचित जातीसाठी 15 तर अनुसूचित जमातींसाठी 2, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाकरता 61 जागा राखीव झाल्यात, तर एकूण 227 जागांपैकी 114 जागा महिलांसाठी राखीव झाल्या. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ. पन्नास टक्क्यांची आरक्षण मर्यादा ओलांडणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर टांगती तलवार कायम. निवडणूक झाली तरी सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालावर भवितव्य अवलंबून. कोर्टाच्या निर्णयानंतर विकेंडला निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा. आज आणि उद्या उमेदवारांकडून जोरदार प्रचार. 1 डिसेंबरच्या रात्री 10 पर्यंत उमेदवारांना करता येणार प्रचार. बीड जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगानं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या 4 ठिकाणी जाहीर सभा. सकाळी माजलगाव, दुपारी धारूर, बीड आणि गेवराई दादांची तोफ धडाडणार. निवडणुकीत पैशांचा नुसता पाऊस नाही तर अतिवृष्टी सुरू. मतांची बोली लावायची बाकी राहिलंय. उद्धव ठाकरेंचा सरकारवर घणाघात. अडचणीच्या काळात देवाच्या अगोदर लोकांना धनंजय मुंडे आठवतो तर लोकांच्या सेवेत कायम राहणार. बीडमध्ये प्रचारादरम्यान धनंजय मुंडेंचं विधान. कोकणात राणीबंधूंमधील संघर्ष टोकाला. जे करायचं ते करा, माझे हात स्वच्छ आहेत. नितेश राणेंच्या टीकेवर निलेश राणेंचा पलटवार. पैशानं मत विकत घेणं हा मोठा पराक्रम नाही. जिल्ह्यात एक मोठा कट सुरू आहे. नारायण राणेंची राजकीय कारकीर्द काही जण संपवू पाहतायत. केसरकरांचा मोठा दावा. नांदेडमध्ये पाण्यासाठी दिलेले पैसे खाल्ले. गुलाबराव पाटलांचा अशोक चव्हाणांवर हल्लाबोल. जलजीवन मिशनचं एकतरी काम नांदेडमध्ये झालंय का? अशोक चव्हाणांचा गुलाबराव पाटलांवर पलटवार. गुंड गजा माने याला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर. पुणे महानगरपालिका हद्दीत थांबण्यास गजा मानेला पोलिसांकडून मनाई. आणि एमएमसी झोनचा प्रवक्ता आनंदसह 11 माओवाद्यांचं दरेकसा पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण. आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांवर होतं 2 कोटींचं बक्षीस. बातमीपत्राला आता सुरुवात करूयात. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप आमने-सामने आलेत. यातून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. अशातच 2 डिसेंबरपर्यंत युती टिकवायची असं वक्तव्य केलंय आणि त्यामुळे चर्चांना उधाण आलंय. पाहूयात. 2 डिसेंबरला युतीचं काय होणार? 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे. 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे. भाजप सेना युतीची डेडलाईन संपणार. भाजप शिवसेना युतीत कुठं बी नसलं. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजपमध्येच कुरघोडीचं राजकारण रंगलंय. मालवणमध्ये तर शिवसेना आमदार निलेश राणेंनी भाजपच्या कार्यकर्त्यांच्या घरी स्टिंग ऑपरेशन करत पैशाच्या बॅगेचा प्रकारच समोर आणला. तर राज्यात अनेक ठिकाणी शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले. शिवसेना आणि भाजपमधील ताणलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शिवसेनेसोबतच्या युतीबाबत मोठं विधान केलं. तुमचा भाऊ मालवणमध्ये लक्ष ठेवून हे सगळ्या रिपोर्टिंग करतोय असं निलेश राणे म्हणतायत. चव्हाण साहेब 1 मिनिट थांबा जरा, 1 मिनिट. 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे. 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे. रवींद्र चव्हाणांच्या या विधानाबाबत शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेचीही चर्चा आहे.
मग त्यांना विचारा, त्यांना पुढे पण टिपायचे का? येत्या 2 डिसेंबरला म्हणजेच नगर परिषद निवडणुकीच्या निकालापूर्वी भाजप सेनेच्या युतीची डेडलाईन संपणार तर नाही ना, अशी चर्चा आता रंगली आहे. म्हणजे जिथं आता समजा महायुती म्हणून आम्ही लढतोय महाराष्ट्रामध्ये, तिथं याचा परिणाम होणार नाही या वक्तव्याचा, की बाबा ठीक आहे ही 2 तारखेपर्यंत युती आहे म्हणतात कोण, भारतीय जनता पक्षाचे माननीय प्रदेशाध्यक्ष. त्यामुळं माझं व्यक्तिगत मत म्हणाल तर निवडणुका चालू असताना, अंतिम टप्प्यात असताना युतीमधल्या जबाबदार पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडनं अशा प्रकारचं वक्तव्य जर आलं तर निश्चितच मतदारांच्या मध्ये, जनतेमध्ये, लोकांच्या मध्ये एक संभ्रम निर्माण होतो. साहेब ते त्यांना जाऊन विचारलं पाहिजे, मी तर नाही म्हटलं. त्याचा अर्थ काय होतो ह्याच्यावरून स्पष्ट आहे की चव्हाण साहेबांच्या मनात काय. आता तुम्ही सगळे जाणकार लोक आहात, ही डायरेक्ट धमकी आहे, ही डायरेक्ट धमकी आहे असं मी समजतो. कदाचित त्यांच्या मनात काहीतरी वेगळं असेल, ते काहीतरी वेगळ्या उद्देशाने बोलले असतील, पण ही डायरेक्ट मित्र पक्षांना धमकी आहे. 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे. पण हा वाद चिघळल्यानंतर महायुतीत सर्व काही अलबेल नसल्याचं चित्र निर्माण झालंय. त्याचा राजकीय फटका बसण्याची शक्यता लक्षात घेता आता सत्ताधाऱ्यांकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय. नाही, मला असं वाटतं असं काही समजण्याचं कारण नाही. तरी सांगितलं 2 तारखेवर भांडण करू नका, कारण आता आम्ही एकमेकाच्या विरोधात भाषण करणार आहोत, एकमेकाच्या विरोधात आम्ही लढतो आहोत. त्यामुळे त्यांचा म्हणण्याचा अर्थ असा असेल की बाबा 2 तारखेपर्यंत थोडी शांतता ठेवा, इतक्या भानगडी करू नका टोकाच्या, असा त्याचा निश्चित अर्थ असेल. बघा, ही युती बाळासाहेबांनी, अटल बिहारी वाजपेयी, अडवाणी साहेबांनी हे विचारधारेवर युती झालेली आहे. आणि आता आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली हे एनडीएचं सरकार सुरू आहे. त्यामुळे ही आमची युती फार पूर्वीपासून एक विचारधारेवर युती झालेली आहे आणि ही युती कायम राहील. तर विरोधकांनी महायुतीतल्या कुरबुरींवर निशाणा साधलाय. हे पण बऱ्याच ठिकाणी त्यांची युती तुटल्यात जमा आहे. कुठंतरी एखादी सभा जॉईंटली झाली का त्यांची, कुठंतरी एक या टोकाला एक या टोकाला, एकमेकांना तिथले कार्यकर्ते शिवे देतात आणि नेते काय बोलतात, फक्त नाव घ्यायचं बाकी ठेवलंय त्यांनी, फडणवीसांनी आणि शिंदे साहेबांनी. बाकी एकमेकांची जी काय कपडे काढायचे त्यांनी काढलेले. 2 दिसंबर तक हमें युति कायम रखनी है, उसके बाद हम जवाब देंगे. क्या मतलब यूज एंड थ्रो? अभी वो थ्रो करेंगे तो कितने दूर तक जाएगा पता नहीं. राज्यात महायुती सरकार असलं तरी नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या निमित्तानं या सत्तेतील शिवसेना आणि भाजपमध्येच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. आता मतभेदांची ही दरी कमी होतीये की आणखी रुंदावते हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे. 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे. 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे. नरेश बोबाटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत गावाकडच्या काही महत्त्वाच्या 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूयात. राज्यातील केवळ 2च महापालिकांनी 50% राजकीय आरक्षणाची मर्यादा ओलांडली असल्यामुळे महापालिकांच्या निवडणुका आधी घेता येतील किंवा येणं सोपं जाईल हा विचार करून त्याबाबतची चाचपणी राज्य निवडणूक आयोग करत असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुढची बातमी पाहूयात. महायुतीमध्ये नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे आणि यावरून उद्धव ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधलाय. तर नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याची मोठ्या प्रमाणात तयारी सुरू आहे. या कुंभमेळ्यात साधू महंतांना राहण्यासाठी तपोवन परिसरात 1150 एकरावर साधुग्राम उभारण्यात येणार आहे आणि त्यासाठी 1800 झाडांची कत्तल केली जाणार आहे. या प्रकरणावरून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. हिंदुत्वाच्या नावाखाली चाललेला भ्रष्टाचार आहे. याचं कारण असं की आता कुंभमेळ्याचं जरी कारण देण्यात येत असलं तरी देखील माझ्या हातामध्ये एक अख्खे ते टेंडरची कॉपी चालेल. त्याचं पहिलं पान आहे की ज्याच्यात स्पष्ट लिहिलेलं आहे की तिथे नंतर कॉन्फरन्स हॉल, कन्व्हेन्शन हॉल वगैरे अशा काही गोष्टी केल्या जाणार आहेत. म्हणजे हे सुद्धा कॉन्ट्रॅक्टरसाठी ही झाडं कापली जात आहेत आणि त्याला कोणी आक्षेप घेऊ नये म्हणून कुंभमेळ्याचं कारण दिलं जाते. याचा अर्थ असा की भाजपचं हिंदुत्व एक होतांड आहे. आरे की जो बात मैंने की
मतलब कितनी बार हमने कोशिश की, लेकिन ये मानने के लिए तैयार नहीं। क्या चल रहा है? सिर्फ कॉन्ट्रैक्टर के लिए सब पेड़ भी काटो, सब काटो। अच्छा, तपोवन की जो मैंने बात की उसका टेंडर ही कल निकला है म्यूनिसिपैलिटी का, वहाँ कन्वेंशन हॉल और सारी चीजें बनाने वाले हैं। इसका मतलब यही है कि एक जो कहावत है मुंह में राम और बगल में छुरी, उसको थोड़ा बदली करना होगा, मुंह में राम और बगल में अदानी। आज देखील नाशिकचा पालकमंत्री नेमला का जात नाहीये हे कोडं आहे, आणि त्या कोड्याचं उत्तर या कुंभमेळ्याच्या एकूण होणाऱ्या खर्चामध्ये आहे का, हे एक आपल्याला शोधावं लागेल। अर्थात तो विषय वेगळा झाला, त्याच्यात आता मला जायचं नाहीये। मात्र या कुंभमेळ्याच्या निमित्ताने साधुग्राम म्हणून जे काही होणार आहे, जे गेल्या वेळेला झालं असेल, ते नेमकं कुठे झालं होतं याची सुद्धा माहिती आपण सहज मिळवू शकतो। पुढच्या बातम्या पाहूयात। मंत्री अदिती तटकरे यांनी भरत गोगावले नैराश्यातून टीका करतात। टीका करण्यात वेळ घालवला तर जिल्हा कधी पुढे नेणार असा टोला लगावलाय। बदलापुरात नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारात बोलताना अदिती तटकरे यांनी भरत गोगावले यांच्यावर टीका केली। गोरेगाव पूर्व येथील आरे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये डोळ्यात मिरची पावडर टाकून सोन्याची चेन हिसकावणाऱ्या टोळीतील 4 जणांना आरे पोलिसांनी अटक केली आहे। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सगळ्यांना ताब्यात घेतलं असून सर्व आरोपी मानखुर्द येथील रहिवासी आहेत। खासदार श्रीकांत शिंदेंच्या पुढाकारानं डोंबिवलीत संत सावळाराम महाराज अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे। यासाठी शासनानं 180 कोटी मंजूर केलेत। हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या संकुलाचं देखभाल आणि व्यवस्थापन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे सोपवण्यात येणार आहे। नागपाडा येथील तांबावाला इमारत, देवजी धरसी इमारत आणि जोहरा मेन्शन या इमारतींचा रखडलेला पुनर्विकास आता म्हाडा करणार आहे। राज्य सरकारनं या इमारतींचा पुनर्विकास करण्यास मंजुरी दिली आहे। मात्र या इमारतींचा पुनर्विकास अर्ध्यावर सोडून देणाऱ्या विकासकावर गुन्हा दाखल करून त्याला काळ्या यादीमध्ये टाकलं जाणार आहे। नशिराबादमध्ये भाजप सेना युतीविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा थेट सामना रंगलाय। राष्ट्रवादी पक्षातर्फे कॉर्नर बैठकांवर जोर दिला जातोय। पश्चिम रेल्वेच्या विरार डहाणू रोड मार्गावर पहिल्यांदाच 15 डब्यांच्या लोकल धावणार आहेत। नवीन वर्षात लागू होणाऱ्या वेळापत्रकामध्ये हा बदल अपेक्षित असून त्यानुसार 15 डब्यांच्या 6 फेऱ्या चालवल्या जाऊ शकतात। तर चर्चगेट विरार दरम्यान एसी गाड्यांच्या फेऱ्या देखील वाढवण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। कॅन्सर निदान उपचारात सुधारणा करण्यासाठी उच्च दर्जाची उपकरणं उपलब्ध असणं आवश्यक आहे। त्या अनुषंगाने राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांकडून त्यांच्या खरेदीसाठी शासनाला प्रस्ताव प्राप्त येत असतात। मात्र खरेदी प्रस्तावांमध्ये मोठी तफावत दिसून येत असल्यानं या सर्व बाबींचा एकत्रित आणि निष्पक्ष विचार करून शासनाला शिफारसी करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने राज्यस्तरीय समिती स्थापन केली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण देताना राज्य निवडणूक आयोगानं SC ST महिलांच्या बाबतीत अपूर्णांक संख्या नजीकच्या पूर्ण संख्येत मोजण्याची सूट दिली आहे। पण हीच पद्धत ओबीसींसाठी विचारात घेणार नाही असे स्पष्ट केलेले आहे। त्यामुळे बहुतांश ठिकाणी ओबीसींची एक जागा कमी होते। आयोगाकडून ओबीसींवर हा अन्याय होतोय आणि या विरोधात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या निवेदनावर 2 डिसेंबरपर्यंत निर्णय घ्या असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं राज्य निवडणूक आयोगाला दिलेत। सविस्तर बातमी पाहूया। सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगर परिषदेची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर जल्लोषात अजित पवारांना आव्हान देत इशारा देणाऱ्या बाळराजे पाटलांचं आमदार सदाभाऊ खोत यांनी समर्थन केलंय। राजन पाटलांना आणि त्यांच्या मुलांना कुणी आले अंगावर तर घ्यायचे शिंगावर असा सल्लाही सदाभाऊ खोत यांनी दिलाय। कोणतरी बोललं का सगळ्याचा नाद करायचा पण कुठला तरी नाद करायचा नाही। पण तुम्ही मालक बोलला, पोरग बोललं म्हणून मालक असं नसतं या, आलं अंगावर तर घ्यायचं शिंगावर, घ्यावं लागतं मालक काय। आणि तुमचा तर स्वभाव लढाई लढण्याचा आहे। तुम्ही अनेक मालक लढाई लढलेले आहेत, त्यामुळं मी तुमच्या मुलाचं अभिनंदन करतो, कारण खऱ्या अर्थानं त्यानं मेहनतनं काढलेली तलवार, त्या तलवारीला रक्त लागल्यावर मेहनत घातली। मी खऱ्या अर्थानं त्याचं अभिनंदन करतो। आता मालक हिची बी बातमी तयार होईल, पण आमचं आयुष्य गेलं वाड्याला दगड मारण्यात।
आता पुढच्या बातमीपत्राकडे वळणार आहोत. सुरुवात करूयात या क्षणाच्या महत्त्वाच्या बातम्यांनी.